नमस्कार. सुलभात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण अर्धा किलो तीळ, पॉलिश न केलेले तीळ आहेत हे अनपॉलिश तीळ घेतलेली आहेत. अर्धा किलो तीळ आणि छान कढई तापलेली आहे. तीळ टाकून घेतलेले आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅस मोठा न करता बारीक गॅसवर छान चटचट ओढेपर्यंत फुलेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहे. या पद्धतीने सतत हलवत राहायचे आहे. गॅसवर कढई ठेवली आहे तिळाची आणि इकडे तिकडे कुठेही न जाता छान मस्त हलवत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. कारण जर हलवले नाही तर करपून जातील आणि लाडूला करपट वास लागेल. मी ऐकत आहे छान आवाज येत आहे. चटचट उडत आहेत तीळ पाहू शकता. आणखीन 1-2 मिनिटानंतर आपण हे तीळ ताटात काढून घेणार आहोत. छान कलर देखील आलेला आहे पाहू शकता. पॉलिशचे तीळ न घेता अनपॉलिश तीळ घेतले तर लाडू छान होतात, टेस्टी लागतात, अप्रतिम चव येते लाडूला. पाहू शकता छान तीळ भाजून झालेले आहेत. आपण आता ते ताटात काढून घेणार आहोत. ताटात काढून घेतलेले आहे आणि दुसरी बाजू देखील अशीच भाजून घ्यायची आहे. आपल्याला तीळ पसरवून घ्यायचे आहे जेणेकरून थंड होतील, त्यातील गरम वाफ निघून जाईल आणि दुसरी बाजू देखील या पद्धतीनेच भाजून घ्यायची आहे तिळाची. हे देखील अर्धा किलो तीळ आहेत. आपण टोटल 1 किलो तीळ घेतले आहेत आणि त्यासाठी गूळ देखील 1 किलोच लागणार आहे. ते देखील छान चटचट उडेपर्यंत तीळ फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता या पद्धतीने तीळ भाजून घेतल्यानंतर लाडू सुंदर होतात. आणखीन 1-2 मिनिटानंतर आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहेत. छान फुलून आलेले आहेत तीळ. कलर देखील बदललेला आहे. तुम्ही ऐकलं असेलच आवाज चटचट येतोय. आता हे तीळ देखील आपल्याला काढून घ्यायचे आहे ताटामध्ये जेणेकरून तीळ थंड होतील. आपण हे सगळे तीळ ताटात काढून घेतलेले आहे. तीळ थंड होत आहे तोपर्यंत आपण गूळ देखील छान सुरेने बारीक असा कट करून घेतलेला आहे. पाहू शकता छान एकसारखा बारीक झालेला आहे आणि गूळ देखील 1 किलोच घेतलेला आहे. 1 किलो तिळासाठी 1 किलो गूळ लागणार आहे. तीळ देखील छान थंड झालेले आहेत. आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. एकदम बारीक न करता भरड काढायची आहे तिळाची. पाहू शकता या पद्धतीने भरड काढलेली आहे मी तिळाची. सगळे तीळ याच पद्धतीने आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि हे पूर्ण तीळ मिक्सरला लावून झाल्यानंतर जो गूळ आपण बारीक करून ठेवलेला आहे, सुरीने कट करून ठेवलेला आहे एकसारखा, तो देखील आपल्याला यात मिक्स करून घ्यायचा आहे. या पद्धतीने 1 किलो तिळासाठी 1 किलो गूळ परफेक्ट प्रमाण आहे आणि या पद्धतीने मिक्स केल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. तीळ आणि गूळ व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला तीळ आणि गूळ मिक्सरला लावून घ्यायचं आहे. पाहू शकता छान बारीक झालेला आहे, एकसंध झालेला आहे. याच पद्धतीने आपण पूर्ण तिळगूळ काढून घेणार आहोत मिक्सरला लावून. पाहू शकता या पद्धतीने पूर्ण तिळगूळ आपण काढून घेतलेले आहेत. सुंदर एकसंध झालेला आहे आणि आपण आता त्याचे लाडू बनवून घेणार आहोत. हातामध्ये जेवढं बसेल तेवढंच आकाराचे लाडू मी इथे करून घेत आहे.
या पद्धतीने पाहू शकता सुंदर लाडू तयार झालेले आहेत. याच पद्धतीने सगळे लाडू देखील करून घेणार आहे. हातामध्ये जेवढं बसेल तेवढाचा लाडू केलेला आहे. मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही. पाहू शकता सुंदर होतात लाडू या पद्धतीने केल्यानंतर. यात जर तुम्हाला वेलची पूड टाकायची असेल तर ते देखील टाकून घेऊ शकता. या पद्धतीने सुंदर अप्रतिम लाडू होतात. पाहू शकता. याच पद्धतीने मी सगळे लाडू देखील करून घेतलेले आहेत. एकसारखे लाडू होतात. 1 किलो तीळ आणि 1 किलो गुळाचे प्रमाण घेऊन इथे 40च्या वर लाडू झालेले आहेत. 40पेक्षा जास्त लाडू झालेले आहेत. पाहू शकता लाडू आपले तयार झालेले आहेत. गोल आकारात तयार झालेले आहेत आणि या आकारात देखील करून घेऊ शकता. हे देखील सुंदर दिसतात आणि गोल आकारातले देखील छान दिसतात लाडू. आणि छान तेल रिलीज होते तिळाचं. पाहू शकता. आपण यात तुपाचा वापर केलेला नाही, पाक केलेला नाही आहे आणि सुंदर घरातल्या ज्येष्ठांना देखील सहज खाता येतील असे लाडू आपण तयार केलेले आहेत आज. पाहू शकता सुंदर झालेले आहेत. या पद्धतीने नक्की करून पहा. पाहू शकता लाडू कसा झाला आहे तो. एकदम मऊ झालेला आहे. कडक न होता, पाक न करता, हाताला चटके न देता झटपट पटापट लाडू होतात हे. सुंदर अप्रतिम. एकदा नक्की करून पहा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा.